राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावण्णा श्री वैद्य व सौमुक्ता वैद्य. सुलभ आत्मज्ञान विभाग पहिला. सत्संगती आणि गुरुभक्तीची महती. प्रकरण पहिले. मानवाचे परमकर्तव्य. परमार्थ अत्यंत श्रेष्ठ आहे. परमार्थ करणे हेच मानवाचे निज कर्तव्य आहे. हे न जाणता किंवा जाणूनही त्याकडे दुर्लक्ष करून मनुष्य आपला नित्याचा उद्योग करतो आणि उरलेला वेळ गप्पा गोष्टी, मनोरंजन, गायन, वादन इत्यादी कला किंवा धनप्राप्तीचे वेगवेगळे उपाय योजने यातच घालवत असतो. पण आपल्याला प्राप्त झालेल्या या सोन्यासारख्या वेळेचा आत्महितासाठी उपयोग करून घेत नाही. खरं सांगायचं झालं तर सत्संग, अध्यात्मप्रधान ग्रंथांचे वाचन, ध्यानादी साधन यामध्ये घालवलेला वेळच सार्थकी. याशिवाय घालवलेला वेळ व्यर्थच. या अल्पदेहाला जास्त असे काय लागते? अन्न, वस्त्र, साधारण निवारा एवढीच त्याची खरी गरज असते. पण शरीराला अधिकाधिक विषय उपभोग पुरवण्याच्या हव्यासापोटी अधिकाधिक पैसा कमवण्याची प्रवृत्ती जनतेमध्ये प्रचूर झाली. साधक हो, तुम्ही मात्र वेळ मिळेल तेव्हा ज्ञानच प्राप्त करून घ्या. परमार्थ ज्ञानाचे महत्त्व जाणूनही पुन्हा व्यवहारातच बुडून सर्व वेळ त्यासाठीच राखून ठेवू नका. इच्छाच नसेल तर हजारो कारणं सापडतात. या म्हणीप्रमाणे परमार्थ सोडण्यास निमित्त शोधू नका. परमार्थ मिळवणे हाच तुमचा खरा उद्योग आहे हे विसरू नका. मनुष्याचे कल्याण परमार्थामध्येच आहे. प्रपंच म्हणजे भुसके लड्डू म्हणजे कोंड्याचे लाडू. कोंड्याचा लाडू खाल्ला नाही तर लाडवाच्या आकारामुळे लाडू गमावला किंवा तो किती गोड होता कोण जाणे असा पश्चाताप होतो. आणि खाल्ला तर बेचव लागून घशात अडकून जीव कसा विसवतो. त्याचप्रमाणे श्रीमंती, अधिकार, कीर्ती इत्यादी विषयांचा लखलखाट पाहून ते नसतील तर कासावीस होतो आणि मिळाले तर त्यांच्या दोषामुळे होरपळून जातो. सारांश काय तर अशा फसव्या प्रपंचावर विश्वास ठेवून त्याला आपले सर्वस्व न वाहणे हेच श्रेयस्कर. साधकाला तू कोण आहेस असे विचारले असता तो मी अधिकारी, मी नोकर, मी व्यापारी इत्यादी उत्तरं देतो. त्याऐवजी मी साधक आहे असे आतून उत्तर यायला हवे. प्रपंच करायला आम्ही नको म्हणत नाही, पण योग्य रीतीने साधन केल्यानंतर उरलेल्या वेळेत व्यवहार करा. जास्त महत्त्व परमार्थाला द्या. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही करायचे असले तरीही तुम्ही कशाला महत्त्व देऊ करता ते महत्त्वाचे आहे. लहान मुलं या बोटावरची थुंकी त्या बोटावर आणतात. तद्वत साधकानेही आत्तापर्यंत म्हणजे आधी प्रपंचाला देत असलेले महत्त्व आता परमार्थाला द्यायचे आहे. बदल फक्त एवढाच करायचा आहे, आपण ज्या दृष्टीने व्यवहाराकडे पाहतो तसा तो दिसतो. व्यवहारातील गोष्टींना अतिमहत्त्व देऊन पाहिले तर त्याच भव्यदिव्य वाटतात आणि त्या सामान्य आहेत या दृष्टीने त्याकडे पाहिले तर त्या कनिष्ठ वाटतात. साधकांना विवेक, वैराग्य दोन्ही हवेत. सत्य काय असत्य काय याचा निर्णय करणारा विवेक आणि सत्याचे ग्रहण करण्यासाठी असत्याचे त्यागरूपी वैराग्य याची आवश्यकता आहे. पण बऱ्याच साधकांमध्ये वैराग्याचा अभाव दिसून येतो. उच्चतम वेदांताचे श्रवण करून सत्यस्वरूप जाणले तरी लहान सहान दुःखही मोठी आपत्ती आल्यासारखी भावना ते करतात. खरं सांगायचं तर दुःख करायला काही कारणं असलेल्या मोठ्या आपत्ती मनुष्याच्या संपूर्ण आयुष्यात बोटावर मोजता येईल इतक्याच येतात. पण तो सत्यत्व आणि स्वार्थी भावनेच्या जाड भिंगातून नित्याच्या अणुमात्र असणाऱ्या दुःखांना पर्वताप्रमाणे पाहतो. सारांश काय तर दैनंदिन यक्कश्चित अल्प दुःखांना सत्यत्व आणि महत्त्व देऊन विषाद मानण्याचे अवैराग्य नाहीसे व्हायलाच हवे. ज्ञानसाधकाचे लक्ष नेहमी आत्म्याचे यथार्थ ज्ञान आणि अनुभव प्राप्त करून घेण्याकडेच असते. तो सर्व काळ अंतर्मुख आनंद निर्भरतेने साधन करत असतो. देह आहे की नाही असे वाटावे इतके आत्मानुसंधान करतो आणि शरीराला प्रारब्धावर सोपवून साधन मात्र प्रयत्नपूर्वक करतो.
सर्व लोक प्रपंच प्रयत्नपूर्वक करण्याचा प्रयत्न करतात आणि परमार्थ मात्र प्रारब्धावर टाकतात आणि वर म्हणतात कसे, परमार्थ करायला आमचे पूर्वपुण्य असायला हवे ना, आमच्या नशिबात असेल तरच परमार्थ घडतो इत्यादी. पण प्रपंचासाठी म्हणून अत्यंत कष्ट घेऊन केलेल्या प्रयत्नाचे फळ तरी त्यांना मिळते का? प्रथम विद्या संपादन करण्यासाठी कष्ट घेताना तो समजतो की विद्या संपादन केल्यानंतर सुख, त्यानंतर नोकरीसाठी पायपीट, त्यावेळी नोकरी मिळाली की सुख असते असे मानतो, त्यानंतर वधू परीक्षा करते वेळी लग्न झाले की सुख असे म्हणतो, लग्नानंतर मुलं झाली की सुख, मुलं झाल्यावर मुलं मोठी झाली की सुख असे, सुख पुढे आहे म्हणत प्रयत्न करण्यातच आपले सर्व आयुष्य घालवणाऱ्याला खरोखर काय मिळाले असे समजावे. शेवटी आपल्या वाट्याला येणारे वृद्धत्व, रोग, मृत्यू हेच त्यांनी जीवनभर डोंगरा एवढे कष्ट करून मिळवलेल्या प्रयत्नांचे फळच होय. आम्हाला येथे असे सुचवायचे आहे की सर्वजण आपल्याला धावायला लावून वैताग आणणाऱ्या प्रपंचासाठीच प्रयत्न करतात, पण थोड्याशा प्रयत्नाने मिळणाऱ्या महत्फलाचा अनुग्रह करणारा परमार्थ जाणायला हवा. ही गोष्ट ते जाणतच नाहीत, लक्ष देत नाहीत. ज्ञानाचे रहस्य सुलभ रीतीने समजावून देणे हीच गुरूंची विशेषता होय. अनुभवी गुरुकडून हे कार्य साध्य होत असल्याने याला गुरुगम्य मार्ग असे म्हटले जाते. शिष्यगणांनी गुरूंचा हा विशेष बोध ग्रहण करून पूर्णत्व प्राप्त करून घ्यायला हवे. गुरु तर सर्व ठिकाणी एकसारखा पडणाऱ्या पावसाप्रमाणे अभेदपणे सर्वांना ज्ञान समजावून सांगतात. काही लोकांनी त्यांचा बोध ग्रहण केला नाही तर त्यात गुरूंचा काय दोष? देणारा दाता भरभरून देत असला तरी ओंजळ पुढे करून घेतले नाही तर त्यांनी काय करावे? गुरूंनी उपदेश केलेला ज्ञानबोध ग्रहण केला, अर्थात त्यांच्या बोधाप्रमाणे आत्माच आपण होऊन राहिलो तर गुरुकृपा होते. मग तर गुरुकृपा तुमच्याच हातात आहे असे झाले. गुरूंनी कोणाच्या तरी डोक्यावर नुसता हात ठेवल्याने किंवा दृष्टीपात केल्याने गुरुकृपा होते असे समजणे चुकीचे आहे. तसे समजले तर गुरु एकावर कृपा करतात, एकावर करत नाही असा भेदभाव केल्यासारखे होईल. आत्मध्यान म्हणजे ध्येय, ध्याता, ध्यानरूपी त्रिपुटीचे ध्यान नव्हे. आत्म्याला पाहावे, आत्म्याचा विशेष अनुभव घ्यावा या उद्देशाने ध्यान करणारा तो आत्मा आपल्याहून वेगळा आहे असे समजणारा होय. यावरून ध्यानाने त्याला मिळणारा आनंद स्वरूपभूत न राहता कृत्रिम आहे असे सिद्ध होते. पण ज्ञान साधकाचे सत्य ध्यान त्रिपुटी रहित, अखंडानंद रूप, सनातन चैतन्य घन वस्तूच मी असे परमसमाधान रूप असते. ध्याता, ध्यान नसलेले केवळ ध्येय रूपाने उरणे हाच साक्षात्कार म्हणजेच साक्षात आत्मा होणे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.